होईल. दोन टीम मध्ये एक कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील खऱ्या अर्थानं हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची. मिड ऑन लॉंग ऑफ डीपमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लावला गेलाय. शॉर्ट फाईन लेगला देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नारायण वझेचा पहिलाच बॉल. या ठिकाणी शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पडल्यानंतर सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी होत असताना सुरुवात चांगली झाली नारायणसाठी. प्रणय एका बाजू आपण पाहतोय. सातत्यानं आगरी प्रीमियर लीगमध्ये हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी सातत्याने एकमेकांच्या समोर येत असतात आणि आगरी प्रीमियर लीग खेळणारे हे दोन्ही खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप खऱ्या अर्थाने त्यांनी सोडले. ऑफ ड्राईव्ह बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉलचा येईल लॉंग ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती पूर्ण केली गेले. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला आणि धावसिंग फलकावरती एक. पहिले 2 बॉल नारायण वझेचे परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी हाताळले गेलेत. आता अपूर्व स्ट्रायकिंगवरती आहे. खऱ्या अर्थाने एक रायझिंग स्टार आणि एक सायलेंट किलर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. शांतपणे गेम करणारा हा खेळाडू आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर एअर स्ट्राईक केली गेली आहे आणि बॉल सरळ पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. 4 धावा अपूर्वच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अपूर्वच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती कॉन्फिडेंटली स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुल शॉट. इथे बॅट साऊंड कडक आहे आणि सरळ बॉल निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. फलंदाज अपूर्वच्या बॅटमधून 6 धावा. मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके अपूर्वच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत आणि अपूर्वचा जो बॅट स्विंग आहे क्लास क्विक अँड फास्ट. हा बॉल लिफ्ट केलं होतं. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. शेवटचा बॉल. आदरणीय सदानंद जी तरे सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते एक सन्मान पार पाडायचा आहे. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मधुकर पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि मी त्यांना विनंती करतोय पण पुढे त्यांचा सन्मान आपण पार पाडणार आहोत. आदरणीय सदानंद तरे साहेब या ठिकाणी अध्यक्ष यंगस्टर कमिटीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जाईल. आदरणीय रवींद्रजी मधुकर पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये जे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले बॅटर अपूर्वच्या बॅटमधून क्लासिकल स्ट्रोक होते आणि शॉर्ट सिलेक्शन जे होतं आणि एक वेगळी शैली एक वेगळी स्ट्रेंथ त्या फटक्यांमध्ये दिसली. पहिल्या 2 बॉलवरती प्रणय शांत होता परंतु त्यानंतर बॅटिंग करत असताना पण पहिल्या अपूर्वला त्यांनी चांगली बॅटिंग केली. आपल्या मुख्य मंचावरती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. आदरणीय सदानंदजी तरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये दीपेश या ठिकाणी दाखल झालाय. समोर प्रणय एक विध्वंसक फलंदाज परंतु रायझिंग स्टारची चर्चा आपण करत होतो. अर्थातच अपूर्व आणि त्याच्या बॅटमधून ते 2 मोठे फटके पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. अपूर्व की झलक सबसे अलग. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपच्या बाहेर
त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पॅटची कडा या ठिकाणी आय थिंक घेतली होती आणि त्यानंतर पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाला. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेट. दिमाग गतीचा बॉल हलक्याशा त्याने या ठिकाणी खेळला होता. बॉल जाईल शॉर्ट मिड विकेटला. एक धाव मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 12 रन्स 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला. आता पुन्हा एकदा अपूर्व स्ट्रायकिंगवरती आला. अपूर्व स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर डगआउटमध्ये एक वेगळा आनंद दिसतोय, कारण त्यांना चांगलंच माहिती आहे ही शांतता जी आहे ती कदाचित येणाऱ्या वादला पूर्वीची असू शकते. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता त्या ठिकाणी, कारण ज्या पद्धतीनं बॅटर स्विच झाला होता. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, इथे अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते आणि यस विकेट गमावावी लागणार आहे. अपूर्व बॅक टू द डगआउट. 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना गॉन. पहिला ज्या पद्धतीने ऑप्शनवरती शफल होऊन लॅप्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता तिथे भरपूर स्लो आला बॉल आणि त्यानंतर हँडकट घेतली. नवीन बॅटर राज मैदानामध्ये दाखल झालाय. डिप्टी बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्डवरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला यंगस्टर माकणे आणि दुसऱ्या बाजूला सागर स्मृती कशित कोपर, या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती पिकअप शॉट डीपमध्ये फिल्डर नाही आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी जरूर मिळणार आहे आणि सरळ बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार अडकीने येताना पाहायला मिळतो. बॅटर राजच्या बॅटमधून लेफ्टी बॅटर एक अतिशय घातक आहे आणि पहिल्या चेंडूवरती ती कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा स्कोर कार्डवरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा शफल झालाय. फाईन लेगला खेळायचं होतं. शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फॉर्मलिंग झालं आणि इथे जरूर रिझल्ट 4 धावा येतील या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 20 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार राजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या ठिकाणी बॉलला फील्ड करण्याचा जो प्रयत्न होता, एक आगळा वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आय थिंक सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या पेजवरती ही क्लिप देखील व्हायरल होताना दिसेल. 20 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. राज 8 वरती खेळत असताना आणि प्रणय संघर्ष करतोय 4 बॉलमध्ये. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. नारायण वजेवरती देखील अटॅक आपण पाहिलं होतं. तिथे 11 धावा आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. एक प्रमुख अस्त्र आहे आपल्या संघाचं आणि ते प्रमुख अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलं गेलं या तिसऱ्या षटकामध्ये. तर लढाई लढावी लागणार आहे या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती 20. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पार्टनरशिपची गरज आहे. आत्तापर्यंत 2 चौकार तर आल्यात बॅटर राजच्या बॅटमधून. आता प्रणयचा जो बॅटिंग शो आहे तो प्रत्येकाला पाहायचा आहे आणि त्याच्यासाठी इथे प्रणयला मेहनत घ्यावी लागणार आहे. वेळ जास्त जातोय. सागर स्मृती कशित कोपर टीम ऑलरेडी तुम्ही भरपूर उशीर केलाय. प्लीज घाई करा. इतका वेळ आपल्याकडे नाही आहे कारण अजूनही आपल्याला 6 सामने कव्हर करायचे आहेत. पहिलाच बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली.
22 फलकावरती. पहिल्या 5 बॉलमध्ये प्रणयच्या माध्यमातून तो कॉन्फिडन्स दिसलेला नाही आहे आणि ते सातत्य कुठेतरी दिसलेलं नाही आहे. जी निरंतरता खऱ्या अर्थानं प्रणयच्या बॅटिंगमध्ये असते, आज तो खेळ पहिल्या 5 बॉलमध्ये प्रणयकडून या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आहे. परंतु लवकरच तो पुन्हा एकदा त्याच्या प्राईममध्ये परतेल हीच अपेक्षा सध्या तरी डगआउटमध्ये सुरू आहे. इथे फटका फसलाय, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी झेलखाली येत असताना आणि नारायण वझेने दुसरा धक्का या ठिकाणी दिलाय टीम यंगस्टर मागणे संघाला. प्रणय बॅक टू द डगआउट, गॉन. नवीन फलंदाज तनिष मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती. हा देखील एक चांगला हार्ड हिटर आहे. आता ऑन पेपर तर सर्व काही व्यवस्थित दिसते, परंतु प्रॅक्टिकली ऑनफिल्ड मैदानामध्ये तो खेळ दाखवा लागणार आहे त्याला. एका बाजूने राज, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिल्यात. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. चला विकेट किपरच्या हातामध्ये टॉपची सॉंग त्या ठिकाणी झालं. 3 बॉल झाल्यात. नारायण वझे या ओव्हरमध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये दिसला, कारण ज्या पद्धतीने त्याच्यावरती 2 आक्रमण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले होते अपूर्वच्या माध्यमातून, परंतु या ओव्हरमध्ये या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय, पॉईंटवर करण्याचा प्रयत्न करतोय आणि मागच्या 3 बॉलमध्ये रन्स त्याने लीक केलेल्या नाही आहेत. या चौथ्या बॉलवरती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचत आहेत. सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. 24 रन्स स्कोर कार्डवरती, 24 फलकावरती लागल्या गेल्या 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील अर्थातच मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं, पहिल्या इनिंगमध्ये रन्स होत नाही आहेत. या मॅचमध्ये देखील चांगला बॉलिंग अटॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. मागच्या षटकामध्ये 2 चौकार आले जरूर. 4 बॉलचं केल्या ठिकाणी झालं. जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुरू झालं. आमच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना आल्या, प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रत्येक खेळाडू आणि त्याचबरोबर प्रत्येक संघ स्टेजच्या उजव्या बाजूला बरोबर त्या ठिकाणी ती व्यवस्था सुरू आहे. आपण प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. षटकार आलाय तनिषच्या बॅटमधून, जी चर्चा आपण करत होतो, आणि अखेरकार त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. 30 धावा स्कोर कार्डवरती, 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. स्पेशली आज आगरी बंधूंसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेली आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, यंगस्टर कमिटीच्या माध्यमातून, आणि बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. षटकार आलाय तनिषच्या बॅटमधून, 6 धावांची मोहर उमटवली गेले. 30 फलकावरती 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, पंचांकडे अपील, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथे विकेट गमावावी लागणार आहे. 30 वरती तिसरा धक्का यंगस्टर मागणे टीमला, गॉन. फुल मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो एक चांगला क्रिकेट पटू तर आहेच, त्याचबरोबर कबड्डीमध्ये देखील खऱ्या अर्थानं एक मोठं नाव त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 30-10ची सरासरी पहिल्या 3 षटकांमध्ये या ठिकाणी गाठली गेली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रोहिदास ओव्हर नंबर 4 मध्ये लवकरच त्याचा फलंदाज राज. मागच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती. आता चौथ्या षटकामध्ये पहिल्या बॉलपासून तो स्ट्रायकिंगवरती असणारा. 30 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि चौथ्या षटकाचा पहिला बॉल घेऊन रोहिदास राऊंड द विकेट. पहिलाच बॉल टॉप एज त्या ठिकाणी लागला होता. एक धाव मिळालेली या बॉलवरती.
31 धावा फलकावरती पुढचा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये एक मोठी बॅटल. एका बाजूला आई गावदेवी नवसई आणि त्यांना दोन करत असताना आई गावदेवी संदीप या दोन टीममध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. 31 धावा फलकावरती या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती चांगल्या पद्धतीनं फिरवलंय. ऑफ्टनवरती शफल झाले होते. बॅटरला चांगल्या पद्धतीनं फॉलो केलं आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड केला गेला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. टीमची टोटल फलकावरती 31 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहिदास पहिल्या 2 बॉलवरती कारगर साबित होताना दिसलाय. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती सातत्यानं क्रॉस पाठचा वापर या ठिकाणी केला जातोय बॅटर राहुलच्या माध्यमातून. परंतु मागच्या 2 बॉलवरती या ठिकाणी लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. त्या लेंथला पिक करता आलेला नाहीये. मागचे दोन्ही बॉल बाउन्स झालेले नाही आहेत. शॉर्ट बॉलच्या वेटिंगमध्ये आहेत बॅटर राहुल. ते शॉर्ट बॉल सध्या तरी आलेले नाही आहेत. परंतु या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला. शतशः तडीकेने येत आहेत. कॅच ड्रॉप झाला दीपेशच्या माध्यमातून ज्याने दुसरा षटक हाताळलं होतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेवरती विकेट गमवावी लागणार आहे. राज या ठिकाणी तंबूच्या आसराला परततोय. फलंदाज मैत्रामध्ये रोहन या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. बॉल आतापर्यंत झालं ते म्हणजे 4 मागील 4 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती एक वेगळं नाविन्य या ठिकाणी दिसलंय रोहिदासच्या माध्यमातून आणि प्रत्येक बॉल एक वेगळ्या अंदाजाने त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. 33 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आई गावदेवी संदीप टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आई गावदेवी नवसी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. 33 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ड्राईव्ह दाखवला होता. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. 34 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आज आकाश देखील नाराज दिसत आहेत. आकाश घरातला आपण पाहतोय इंजरीने ते त्रस्त आहेत. जर ते मैदानामध्ये असते तर सामन्याचं चित्र बदलू शकलं असं. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत येस ओव्हर झाले. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 34 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. यंगस्टर चषक 2026 आपण पाहतोय. दुपारच्या जेवणाची व्यवस्था ठिकाणी केली गेली आमच्या आयोजकांच्या वतीने. बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी जेवण उपलब्ध केले गेले आणि प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक प्रेक्षकासाठी, प्रत्येक संघासाठी ते जेवण उपलब्ध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आमचा समोरचून कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय. कॅमेरामॅन तुषार कुर्ले आणि त्याचबरोबर यज्ञेश भोईर हे 2 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची कीर्ती देखील भरपूर मोठी आहे. मागील 2 वर्षांमध्ये गौरव पाटील यांना दिलेली साथ, त्यानंतर
मराठ्यांचे खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यंगस्टर चषकाचा हा भव्य शामियाना आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवा षटकार या ठिकाणी सुरुवात झालं. अजित गोलंदाजी मार्क वरती. समोर फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत त्या ठिकाणी केल्या गेलंय. सुरुवात त्या ठिकाणी षटकाराने झालंय म्हणजे आता येणाऱ्या स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग होऊ शकते. रोहनच्या बॅटमधून हा चांगल्या पद्धतीनं बेसबॉल हिट आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चेस केलं आणि त्यानंतर चांगला फटका. धावसंख्या फलकावरती 40-40 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. बॉलिंग ट्रॅकवरती अजित दाखल झालाय आणि अजितचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. एकदा मिळेल या बॉलवरती एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 41-41 फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी 5वं षटक प्रगती पदावरती आहे. मागच्या 2 बॉलमध्ये अजितच्या विरोधामध्ये आतापर्यंत 7 धावा येताना दिसल्यात. एका बाजूला रोहन 8 वरती खेळतोय. इतका वेळ रोहन स्ट्रायकिंगवरती राहील येणाऱ्या 4 बॉलमध्ये तितक्या धावा येऊ शकतात आणि राहुल आता या बॉलवरती काय करेल त्याकडे लक्ष वेधीत असणार. लिफ्ट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्येत 1ने वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 42 आणि DRS ऑफर केलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS वापरलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 41 फलकावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. खेळाडूंसाठी आणि त्याचबरोबर खऱ्या ग्रामस्थांसाठी आज दुपारचं जेवण आपण पाहतोय आमच्या आयोजकांच्या वतीने. एक पर्वणी क्रॉस पॅटचा ऑफर त्या ठिकाणी केलाय. बॉल जाईल डीपमध्ये. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एकदा पूर्ण केलाय आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 42 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहनच्या बॅटमधून षटकार आला त्यामुळे छाती वरती करून तो सध्या क्रीजवरती उभा आहे. परंतु येणाऱ्या 2 बॉलमध्ये देखील या ठिकाणी ताठ मानेनं जगावं लागणार आहे. 42 फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. व्हाईट बॉल चा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 43. 43 फलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. एक्स्ट्रा रन्स खूप महत्त्वाचे ठरणार आहेत यंगस्टर मागणी टीमसाठी कारण सध्या तरी आतापर्यंत लोवेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळतंय. 43 फलकावरती 2 बॉलचा अजून खेळ बाकी. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर इथे चांगले रन्स होऊ शकतात. गॅपमध्ये चाललाय थ्रू दी गॅप आणि बॉल सरळ क्लिअर करत असताना 4 धावांकरिता चौकार. आता या महत्त्वाच्या क्षणाला रोहन चांगली बॅटिंग करू लागलाय. जाऊन पोहोचते. या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इनफिल्डवरून ज्या पद्धतीने चेंडूला दिशा दिली आणि जे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं एक प्युअर क्लास तिथे दिसून आला बॅटर रोहनचा. 47 फलकावरती शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला हवा टीम यंगस्टर मागणी संघाला. फुल टॉस ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफमध्ये शतशक उपस्थित आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धावेसाठी जीवाची आकांक्षा केली गेली आणि DRSचा वापर त्या ठिकाणी केला जातोय पंचांच्या माध्यमातून. रनआउटसाठी हा DRS घेतला गेलाय. चला आई गावदेवी नवसाई टीम आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आई गावदेवी संदीप संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आई गावदेवी संदीप टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅटर आउट आहेत म्हणजे एकच धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल. 48 फलकावरती 49 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. गावदेवी नवसी टीमचे कॅप्टन चला टॉससाठी आहे.
आदरणीय सन्माननीय रवींद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, यंगस्टर कमिटीचे सभासद, आणि त्यांच्या शुभास टॉस केला जाईल. गावदेवी संदीप आणि आई गावदेवी नवसई एका बाजूला 2026 आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर मागणे हा कॉईन आपण पाहतोय. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभास टॉस केला जाईल. आई गावदेवी संदीप संघाचा कॉल असेल. 2026 असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यंगस्टर मागणे आल्या. म्हणजे मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान व्हायचं आहे. नवसई टीमने टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतायत. दुपारच्या सत्रामध्ये समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. असे महत्त्वाचे गोलंदाज तुमच्या बॉलिंग अटॅकमध्ये आहेत. अक्षय आहे, सौरव आहे, राज आहे, वेदांत आहे. आणि त्याचबरोबर आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? कारण आज कार्यरत्न तुमचा जो स्पेशल हाफ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था देखील केली गेली स्पेशली तुमच्यासाठी, तर आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? सर्वप्रथम माकणे गावाचं हार्दिक अभिनंदन करतो की एवढी मोठी टुर्नामेंट आमच्यासाठी ते दरवर्षी ठेवतात आणि ग्राउंडचं आयोजन नियोजन खूपच चांगलं आहे. ऑल द बेस्ट. चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाल्या. टॉस तुम्ही जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करत असताना काय माइंडमध्ये टोटल असणार आहे? 60 ते 70. असे महत्त्वाचे बॅटर तुमच्या बॅटिंग युनिटमध्ये? काही प्लेयर आमच्यात अजून आले नाहीत, कोण येतात ते बघायला लागतील. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी नवसई टीमने, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जावं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओटी कॉम्बॉक्स मनोज पाटील सर. तर पहिला चेंडू आपण बघितला, इट्स फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू आपण बघतोय सुरेखरित्या अप्रतिम हाताळला गेला होता. षटक क्रमांक पहिलं, चेंडू क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार चषक माकणे ही स्पर्धा आपण पाहतोय. आज आगरी समाज गटासाठी हा दिवस राखीव आहे आणि यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. नो मेन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न खूप छान होते. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. राज आहे आणि चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडूपर्यंत येऊ शकले नाहीत. आणि इथे आपण बघतोय झेल सुटलाय. दीपेश नारायण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये
या वेळेला वाईट बॉल, 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर आलेली बाईची धाव, त्यानंतर नारायण वजीच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. दीपेश हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येऊ शकत नाही. पुन्हा एकदा आपण बघतोय बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. धावा झाल्या धावफलकावर 4. 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर सागर स्मृती, कशित कोपर हा संघ 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, अपूर्व गावड गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून गेलाय, निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला अपूर्व पाहायला मिळतो. घरचं मैदान आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचं दडपण थोडंसं वेगळं असतं आणि ते दडपण झुगारून लावतो इथे अपूर्व. परंतु या वेळेला ताकद होती फटक्यामध्ये. 6 धावा सुद्धा लिहिल्या होत्या या चेंडूवर आणि आदरणीय राजेश गावड सरांचं स्वागत षटकाराने होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुरेख फटका होता. एकदा नाही तर 100 वेळा आपण पाहिलं तरी कंटाळा येणार नाही असा हा फटका आपल्याला नारायण वजे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अप्रतिम फटक्याची निवड आपल्याला पाहायला मिळते. अपूर्वच्या अगेन्स्ट षटकार येताना धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला चांगला फटका खेळलाय, 1 धाव पूर्ण केली गेली. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण पाहतोय तर बिनबाद 11. सुरेख सुरुवात. 48 धावा धावफलकावर लागल्या होत्या. 49 धावांचं टार्गेट समोर असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 11 धावा. 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिल्या तर 38चं लक्ष समोर असेल. ऑनस्क्रीन आपण पाहतोय. 6 सीटर्स स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. जे श्रोते जोडले गेलेत सकाळच्या 17 पासून त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. 6 सीटर स्पोर्ट या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. जबरदस्त अप्रतिम अशी ही स्पर्धा, 1 लाखाची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. यंग स्टार चषक माखणे पर्व 3रा आहे. पहिल्या 2 पर्वामध्ये आपण पाहिलं तर 50,000 रुपये पहिलं पारितोषिक असायचं, परंतु यंदा ही रक्कम डबल करण्यात आली. आदरणीय अजितजी गावड साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामपंचायत माखणेचे विद्यमान सदस्य आहेत. या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रथमेश तरे गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला व्हाईट बॉल. या वेळेला आपण पाहतोय झेल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही. ह्याचं कारण हवेच्या विरोधात हा फटका खेळला गेला होता आणि इथे आपण बघितलं तर झेलबाद होताना प्रणय घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपण पाहतोय. यंगस्टर माखणेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करत होता नारायण वजे. 6 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु चेंडू मात्र निघून गेलाय. झेलबाद होताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळाला प्रथमेश. चांगली गोलंदाजी करताना पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर आलेल्या 2 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं
तर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश येतोय, रोहिदास येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून तुम्हाला 9.43च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश तयार होतोय. चांगला चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 48 धावा धावफलकावर लागल्या होत्या. 49चा पाठलाग करताना 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात चांगल्या स्थितीमध्ये सागर स्मृती कशित कोपर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. 17 धावा धावफलकावर. इथून हलक्या हाताने खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली येतोय राज आणि चुकी करतोय. इथे झेल सुटलाय. झेल व्हायला हवा होता कारण चेंडू पर्यंत पोहोचला होता. थांबला होता. चेंडूची वाट बघत होती. इथून राज सुद्धा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्याकडून अशा फारशा चुका होत नाहीत. परंतु या वेळेला मात्र चूक झाली. या चुकीला माफी आहे की नाही येणारे चेंडू दर्शवतील. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे गडी सुद्धा बाद झाला असता. 1 धाव सुद्धा रोखली गेली असती. दीप्तेश तरे साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं करूया यंगस्टार चषक माकडे या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम सर. यावेळेला चांगला फटका बघा. झेल सुटल्यानंतर 1 धाव आली. स्ट्राईक बदलली. स्ट्राईक बदलल्यानंतर चौकार येतोय. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या 22 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. सुपर. अप्रतिम. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात. जे प्रेक्षक जेवणाचे असतील बाकी असतील तर आपण जेवण तयार झालेलं आहे. तर जेवण करून घ्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. खेळाडू असतील आपण सुद्धा जेवण करून घ्या. यानंतर एकाच विभागातील 2 संघ असतील. एका बाजूने चांदीप दुसऱ्या बाजूने नवसई आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 अपूर्व गावड येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज तयार होताना ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अपूर्व. चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडूची सांगता होताना चेंडू निर्धाव निघून गेलाय. निर्धाव बरोबर तुम्हाला विकेट टेकर गोलंदाज व्हावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघितला उजव्या बाहेरचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू निघून गेला 1 धावेसाठी. धावा झाल्या 23. 2.2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होताना 49 धावांचा टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अपूर्व गावड. या वेळेला राहुल घरतच्या माध्यमातून झाले थोडीशी चुकी. परंतु चांगले प्रयत्न होते. 100% प्रयत्न करताना आपल्याला राहुल पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आता रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पहिले 3 चेंडू झालेत.
24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 2 धावा खर्च केल्यात अपूर्वने. चांगली गोलंदाजी करतोय. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे आपण बघितलं तर पंचांचं बोट वर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 10 चेंडू फेस केलेत, ते म्हणजेच अपूर्व गावडने, आणि फक्त 12 धावा खर्च केल्यात. दीपेश 6 चेंडूमध्ये 3 धावा काढून बाद झालाय. थोडीशी निराशा केली दीपेशने. दीपेशकडून आशा होत्या कशित कोपर संघाला, परंतु दीपेश थोडासा अपयशी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मयूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहिलं सागर स्मृती कशित कोपर संघ थोडासा उशिराने आला, कारण कोपर गावामध्ये एक दुःखद घटना घडली आणि त्याचंच कारण अमित पाटील आज आपल्याला प्लेइंग 11मध्ये बघायला मिळत नाही. 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. त्याचा फटका कशित कोपर संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय मिस्टर अपूर्व. मयूरच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. इथून एक चेंडू बाकी आहे. अपूर्व गावड कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. 13 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिल्या तर 25 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेला धावा झालेत. धावफलकावर 25 धावा लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून माकणे संघ जर विजयी होतोय तर माकणे संघासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. माकणे संघासाठी आदरणीय निलेश सदानंद तरे साहेब यांच्याकडून सुद्धा माकणे संघासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल जर माकणे संघ इथे विजयी होतोय तर. म्हणजे तब्बल 3000 रुपये हे माकणे संघासाठी हा सामना जिंकल्यानंतर आपण यंगस्टार माकणेच्या संघासाठी हे पारितोषिक पाहतोय. निलेशजी तरे साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावा झाले धावफलकावर 25. 2 गड्याच्या मोबदल्यात येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग आहे. रोहिदास 4 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतोय. जोपर्यंत रोहिदास आहे आणि आताच मयूर आलाय ज्याने 2 चेंडू खेळलेत, 1 धाव केले. सेट व्हायला थोडासा वेळ लागेल, परंतु क्षमता मयूरमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे दोन्हीही बॅटर चांगले आहेत. 12 चेंडूमध्ये 24 धावा करण्याची क्षमता या दोघांकडे आहे. हे दोघे कशा पद्धतीने खेळतील तर एका बाजूने अनुभव भरपूर आहे रोहन पाटील, ज्याकडे अनुभव आहे. बरीच वर्ष झाली माकणे संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अग्री प्रीमियर लीग चांगल्या पद्धतीने हाताळली. तोच रोहन येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना रोहनला आपण पाहतोय. 11 चेंडू विजयासाठी 24 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फटका चांगला खेळलाय. 1 बाउन्स येईल का तर इथे बघा प्रणय घरतच्या कडून होते थोडीशी चुकी. कारण मी चुकी अशासाठी म्हणेन की प्रणय घरत याच्याकडून ह्या चुका होत नाही, कारण एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे आणि एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून जर असा झेल सुटला तर ती चुकीच म्हणावी लागेल. कारण पोहोचला होता बघा, थोडासा उलटा झेल होता, कारण डाव्या हातावरचा झेल होता, त्यामुळेच हा झेल सुटला असेल. कदाचित त्याच्या उजव्या बाजूने हा झेल असता तर कॅरी केला असता, परंतु खूप छान प्रयत्न, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये चेंडू आहे. इथे आपण बघतोय तिघांच्या मध्ये, चौघांच्या मध्ये चेंडू पडतोय. रोहन आला होता, अपूर्व आला होता तिथे आणि प्रणय घरत. खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांना नम्र विनंती असेल, जेवण तयार आहे, आपण जेवण करून घ्या. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल रोहन. 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ घेतोय थोडासा, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. यावेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि पुन्हा एकदा आदर्श कडून चुकी होते.
आणि मी आदर्शला बघितलंय माखणे प्रीमियर लीगमध्ये एकही झेल सुटला नव्हता त्याच्या हातातून, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. बघा, जेव्हा सामना खूप महत्त्वाचा असतो, मोठ्या संघाविरुद्ध असतो, तेव्हा दडपण थोडंसं असते आणि इथे मात्र झेल सुटलंय. लागोपाठ झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही चेंडूपर्यंत, जोपर्यंत चेंडूवर येत नाही तोपर्यंत झेल होऊ शकत नाही, परंतु इथे तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचलात, तुमची ओंजळ बरोबर चेंडूवर आलेली आहेत आणि झेल सुटतात तर चुका होतात. ह्या 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना रोहन प्रयत्न करतोय, रोहन विकेट मिळवण्याचे. या वेळेला चांगला चेंडू होता, कमबॅक केलंय रोहनने. 7 मध्ये आता 19 ची गरज आहे. काही सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा, ज्यामध्ये 2 झेल सुटले होते. या वेळेला पुन्हा एकदा मात्र सुरेख गोलंदाजी करताना 6 चेंडू आणि आता समीकरण आहे 18 धावांचं. 6 मध्ये 18 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं टेन्शन आलंय दोन्ही संघांवर. सगळ्यात जास्त टेन्शन असेल ते म्हणजेच सागर स्मृती कशित कोपर या संघावर, कारण 6 चेंडूमध्ये कमीत कमी त्यांना 2 मोठे फटके मारायचे आहेत, षटकार मारायचे आहेत 2, म्हणजे 12 धावा येतील. मग उरतील 4 चेंडू. या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 6 धावा करायच्या आहेत. तर हे दडपण खूप मोठं आहे. आणि इथे माखणी संघाचा विचार केला आपण तर गोलंदाजाला फक्त सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हरकत नाही. चांगले चेंडू हाताळायचे आहेत. फक्त 1-2 निर्धाव चेंडू फेकले तर मात्र प्रेशर पूर्णपणे सागर स्मृती कशित कोपर संघावर येईल. परंतु पहिल्या चेंडूवर अटॅक केला तर नक्कीच प्रेशर माखणी संघावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथून गोलंदाज येतोय, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन घरत आपल्याला पाहायला मिळेल. सचिनकडे क्षमता आहे, मोठी स्पर्धा आग्री प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे ह्याने. तर चांगल्या बॅटर विरुद्ध कशी गोलंदाजी करायची ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन. योग्य रीतीने मात्र गोलंदाजाचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय माखणी संघाकडून. 24 चेंडू आणि 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 मध्ये 18 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली गेली. अपूर्व गावड येतोय पुढे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. निलेश घरत आणि दिनेश पाटील साहेब यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. निलेशजी घरत साहेब आणि दिनेश पाटील साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. या वेळेला आपण पाहतोय सुरेख अप्रतिम लाईन लेंथ पाहायला मिळते. चौथी मॅच आहे, अजून एक मॅच आहे आणि त्यानंतर लॉस टाकली. अजून एक नाही, अजून 2 मॅच आहेत. या वेळेला आपण पाहतोय मोठा फटका येतोय, बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 10 धावा. तीन चेंडू मध्ये 10 धावा ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की कुठेतरी सामना हा एक बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टार माखणीच्या बाजूने, परंतु नाही, हा भ्रम चुकीचा आहे. रोहिदास म्हणतोय की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत लढेन आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोहिदास किणी. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. यंगस्टार माखणे सागर स्मृती कशित कोपर अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय झेल होईल का. हा झेल खूप महत्वाचा आहे. चेंडू निघून गेलाय. टप्पा पडल्यानंतर मात्र मैदानाने थोडीशी आउटफील्ड खराब आपल्याला पाहायला मिळते आणि इथे क्षेत्ररक्षकाला मी दोष देणार नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे मात्र त्याने टर्न घेतला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय.
रिप्ले पाहायला आवडेल आपल्याला नक्कीच. चेंडू कशा पद्धतीने मात्र टर्न होतोय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर आमचे ऑपरेटर आहेत नक्कीच 6 सीटर स्पोर्टचे ऑनर आपल्याला पाहायला मिळतात. भोजनासाठी गेलेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. 2 मध्ये 6 शॉर्ट ऑफ लेन चेंडू होते. हा बोला चेंडू द्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षकांनी मध्ये या. चला आदर्श आपण मध्ये या. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. इथे हा बॉल डॉट जरी आला तरी सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल, कारण फक्त एका षटकाराची आता गरज आहे. जी कामगिरी करायला हवी होती ती कामगिरी झाली. इथे मागच्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात. 2 मध्ये 6 ची गरज आहे. सामना बॅलन्सिंग आहे. इथून माकणे संघ जो मजबूत स्थितीमध्ये वाटत होता तो बॅकफुटवर पाहायला मिळतोय. आता गोलंदाज तयार होताना मिस्टर सचिन घरतला आपण पाहतोय. या वेळेला पायावर चेंडू आदळलाय आणि चेंडू निर्धाव निघून गेलाय. जरी टाळ्यांचा गजर होत असला तरी प्रेशर हे पूर्णपणे सचिनवर आहे, कारण रोहिदास किने एका बाजूने सेट आहे. एका षटकाराची गरज आहे, परंतु थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय आता बॅटरवर सुद्धा, कारण 2 मध्ये 6 ची गरज होती तेव्हा तो बिंदास होता. आता 1 मध्ये 6 म्हणजे षटकारच मारायचा आहे. इथे तुम्हाला चौकाराने सुद्धा काही होणार नाही. त्यामुळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर नक्कीच हा सामना माकण्याच्या बाजूने जातोय. आणि जर रोहिदासने चांगला एक फटका खेळला तर सागर स्मृती कशित कोपर संघ सुद्धा विजयी होऊ शकतो. इथे चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. लाखाच्या स्पर्धेमध्ये या पद्धतीचे सामने झाले तरच प्रेक्षकांना सुद्धा मजा येते, कारण 49 धावा 5 षटकांमध्ये फार धावा वाटत नव्हत्या, परंतु त्या धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात हे दाखवून दिले माकणे संघाने. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. ऑन साईडला आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तब्बल 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंगॉनला आहे, वाडिश लॉंगॉन मिड विकेट, आणि एक डीप स्क्वेअर लेगला आहे. आणि इथून चांगला फटका खेळलाय, परंतु 1 बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. आणि हवेच्या विरोधात खेळल्यामुळे कदाचित हा फटका ऑफ साईडला खेळण्याच्या ऐवजी ऑन साईडला गेला असता तर हवेच्या झोकात हा चेंडू निघून गेला असता. परंतु इथे मी महत्त्वाचं म्हणेन की चांगली गोलंदाजी केली सचिन घरतने, आणि यंगस्टार माकणेच हा संघ विजयी होताना आपल्याला 5 धावांनी पाहायला मिळतोय. आणि आपण यंगस्टार माकणेचं करूया अभिनंदन. तसेच सागर स्मृती कशित कोपर संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात, खेळलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पुढील क्रिकेटमय वाटचालीसाठी तुम्हाला यंगस्टार चषक माकणे आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. रोहनने एक षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करताना 5 चेंडू आणि 13 धावा. तर रोहन पाटील ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. रोहन आपण यायचं आहे आणि आपली ट्रॉफी इथून सन्मानाने घेऊन जायची आहे. मिस्टर रोहन पाटील प्लेअर ऑफ द मॅच.